अजून प्रधानीचा हक्का नाही. ज्या लोकांवर विश्वास म्हणून विश्वास ठेवावा तेच जर असा धोका देऊ लागले तर मग आम्ही दोस्तीचा हात करायचा कुणाकडे? राजकुमार, आपल्या बोलण्याचा लोक लक्षात नाही आमच्या. मी कुणाबद्दल बोलणार सेनापती? हुशार उत्साही म्हणून ज्यांची या भुवनपुरात ख्याती आहे हे आपले राजदेव पितू. राजदेव सारखे स्वामीनिष्ठ सरदार मिळणार नाही असे प्रत्यक्ष बाबासाहेब ग्वाही देत असत. आणि तेच राजदेव कधीतरी घाण उघडली झाली म्हणून अपमानाने उपाळून असा फिकिरीचा डाव रचतील आणि त्यात वृद्ध महाराज आणि राणी सरकारचा बळी देतील हे मला पटत नाही. राजकुमार, आपली शंका रास्त आहे. ही बाब फार गंभीर आहे हे सुद्धा आम्ही जाणतो. परंतु प्रधानीच्या दूरदृष्टी नजरेतून आतापर्यंत कुठलाही गुन्हेगार सुटला नाही. या मागचा खरा सुभेदार राजदेवच आहे असं त्याचं ठाम मत आहे. आणि योग्य पुरावासह गुन्हेगारांना तुमच्या समोर हजर करणार आहे. परवाच्या दिवशी फतेसिंगांनी राजदेवला कैद केली. कालच जाऊन आम्ही त्यांची भेट घेतली. त्यांच्या नजरेला नजर मिळवली, पण मला त्यात कसला संशय दिसला. निर्विकार चेहऱ्याने त्यांनी फक्त एकदाच माझ्याकडे पाहिलं आणि स्तब्ध उभे राहिले. मी तरी याबद्दल काय सांगू राजकुमार? आता फतेसिंग आल्यावरच होईल का तुमचा असं? आत्ताच पुन्हा जवळ निरोप पाठवून प्रधानजींना ताबडतोब दरबारात बोलवा. आपल्या निरोपापूर्वी हा सेवक हजर आहे. काय आज काय तो राजदेवचा निकाल लावून टाका प्रधानजी. राजदेव जर खरोखरच गुन्हेगार आहेत तर पुराव्यासह सिद्ध करतो. त्या क्षणी आम्ही त्यांचा कडेलोट करू आणि जर निरपराध असतील तर त्यांची ताबडतोब सुटका करून मोठ्या इमानाने आम्ही त्यांच्या अंगावर पुन्हा सरदार पदाची वस्त्रे चढवून त्यांचा खास गौरव करू. आणि एका इमानी सरदाराला दूषण दिल्याबद्दल तुम्हाला मात्र त्यांची जाहीर माफी मागावी लागेल एवढं मात्र लक्षात ठेवा प्रधानजी. राजदेवाबद्दल आमच्या हाती भक्कम पुरावा मिळाला की त्यांच्या शक्तीवर त्यांना कैद करून त्यांची फितुरीची खबर आपल्याला चोर सोडून सैन्यासाला बळी देणारा हा फतेसिंग नाही. याची आणि राजकुमाराला सुद्धा असावे असं माझा महिमा आहे. आपल्या चाणक्यपणाबद्दल आम्हाला शंका नाही, म्हणूनच आम्ही राजदेवांना कैद करण्याची तुम्हाला हुकूम दिला. पण योग्य चौकशी झाल्याशिवाय बेजबाबदारपणाने न्याय देणं आम्हाला जमणार नाही. राजदेवला ताबडतोब दरबारात बोलवा. जशी आज्ञा राजकुमार. आम्हाला आश्चर्य वाटतं ते काय जितू भिल्ला तुम्ही जातीने शोध घेत असताना एक साधा रानटी भिल्ला तुमच्या हातून लागू नये हे दुसरं आश्चर्य. राजकुमार, त्याला पकडण्यासाठी आमचे सारे प्रयत्न केलेले तयार आहेत. पण दुर्दैवाने त्यांचा पत्ता लागणार आहे. त्याला आम्ही तरी आज तुमचा आमचा आणि या भुवनपुरीचा सर्वात मोठा पराभव आणि तो मिळाल्याशिवाय राजदेवच गुन्हेगार आहे का तुम्ही कसं साबित करणार? सगळे सवाल आम्ही जाती देतो. अहो ती भिल्लाची पार्टी आमच्या हातात मिळू द्या. मग कसे टाकतील नांगे सगळे भिल्ले ते पहा. इज्जतीसाठी जान देणारे आम्ही आणि जान घेणारे पण आम्ही.
तुमच्या इमानदारी पुढे ठेवा चित्त आपल्या हातात मिळू दे. फ्रेम मध्ये येत नाही समोर हजर केले राजकुमार. तिकडे तर येत नाही. सरदार राजदेव, बसावं लागणार. इमानी सरदार म्हणून आपली या भोलपुरात ख्याती आहे. विक्रांत महाराजांचे आपण इमानी आणि विश्वासू सरदार मग असा चितोरी करण्याचं कारण काय? काय सांगू राजकुमार, हा माझ्यावर खोटा आळ घातलेला आहे. विक्रांत महाराजांची शपथ घेऊन सांगतो, मी पितूर नाही आणि या जीवा जीव असोपर्यंत हा राजदेव कधीच खोटा बोलणार नाही. खबरदार, या परमपूज्य महाराजांचं तुझ्या कोणी नाव शोभत नाही. तुझ्यासारख्या देशद्रोहाला शासन हीच शिक्षा आहे. या कट्टाचा खरा सूत्रधार तू आहेस. तू आहेस सूत्रधार. कशावरून हा आरोप तुम्ही माझ्यावर लावतो? त्याचं चांगलंही उत्तर देणार मी. एक काल ठेवून उडे आहे. राणी सरकाराचा खून चित्तूने केला, तूच केला आणि तू मात्र नामा निराळा झालास. अरे दिवस हा सुटत नव्हता, पण त्या दिवशी तो सुटला. त्या दिवशी म्हणजे कधी फसले? त्या दिवशी विक्रांत महाराजांचा प्राण खाता खाल्ला तेव्हा त्या किल्ल्याच्या कारत्याना नाग गाड्यासारख्या आणून आणि आपण इथं ना असल्याची खबर त्या नागदेवाने महाराजावर वार केला. नाही 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 राजकुमार, हे खोटं आहे. ती वार खोटं आहे. वाटेला कुणाला कोण सांभाळून बोलायचे? अतिशय खतरनाक आहे त्या राज्याचे. खरा कोण आणि खोटा कोण हे अजून साबित होत आहे. पुढे बोला फक्त. आता काय पुढे बोलावं? एवढं सांगल्यावर सर्व प्रकार आपल्या ध्यानात यायला पाहिजे. फोटो चांगला वाटेल ना असा. विक्रांत महाराजांचा समोर नायनाट व्हिडिओ चालू करणं असताना काढायला भेटतो. हा वेडा उतरलेला देशद्रोही काढले तर खूप. काय करू रे? यांचाही काढायला पाहिजे. राजकुमार, थोडा वेळ मला मोकळा करा. या रामराजांकडीचा घोड देतो. आणि मला मग देहांताची शिक्षा द्या. मला यावेळेस मोकळा करा. तुला जर मोकळं करू, तू हजार तेवढ्या वल्गना कर. पण तुझे फक्त 4-6 दिवस बाकी उरलेले आहेत. पण लक्षात ठेव, तुझा आता मृत्यू जवळ आलेला आहे. सॉरी. मरणारा हा राजदेव घाबरत नाही. आता उद्या मृत्यू हा येणारच. असा भितुऱ्याच्या आरोपाने मरण येण्यापेक्षा मानाचा मृत्यू यावा हीच माझी अंतिम इच्छा आहे. दरीच्या टोकावरून तुझा कडे कोण करायला कितीसा वेळ लागणार आहे? तेव्हा आमच्या हात परत शांत लागणार आहे. बोल! तुझ्या साऱ्या पितुराला या पुढे भुवन नगरीत जीवन सोडणं शक्य नाहीये. आणि आता आम्हाला ठोका पत्करायचा नाही. बोल! आमची आज्ञा होऊ दे, मग आम्ही आमचे मन पूर्ण करतो.